नमस्कार मित्रांनो. आजचा प्रश्न भारतीय लोकशाहीच्या मुळाशी जोडलेला आहे. संसद खरोखरच सर्वशक्तिमान आहे का संविधानाच्या मूलभूत संरचनेमुळे तिच्यावर काही मर्यादा घातल्या आहेत? हा संघर्ष केवळ संसद विरुद्ध न्यायपालिका असा तांत्रिक वाद नाही, तर तो सत्ता विरुद्ध संविधान यांच्यातील ऐतिहासिक लढा आहे. या संघर्षाची ठिणगी पडली ती स्वातंत्र्यानंतरच्या जमीन सुधारणा कायद्यांमुळे, ज्यांना आव्हान देण्यासाठी 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. इथून सुरू झालेली ही वैधानिक लढाई 2007 पर्यंतच्या अनेक ऐतिहासिक वळणातून तापून निघाली. शंकरी प्रसाद ते केशवन भारती यासारख्या खटल्याच्या मंथनातून जो सिद्धांत जन्माला आला त्यालाच आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन किंवा घटनेच्या मूल संरचनेचा सिद्धांत असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कलम 368 ची व्याप्ती, न्यायालयीन सक्रियता म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, आणि न्यायपालिकेने संविधानाची सर्वोच्चता जपली आहे की स्वतः संविधानामध्ये हस्तक्षेप केला आहे, UPSC MPSC दृष्टिकोन आणि परीक्षेसाठी या संघर्षाचे महत्त्व आणि विश्लेषणात्मक पैलू आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे संसद सर्वशक्तिमान आहे का, की संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या त्यावरती मर्यादा आहेत? हा संघर्ष समजून घ्यायला आपल्याला पहिल्या घटना दुरुस्तीपासून सुरुवात करावी लागेल. तर पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये ही समस्याची किंवा संघर्षाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो, कारण की भारत सरकारला जमीन सुधारणा कायदे इम्प्लिमेंट करायचे होते, लँड रिफॉर्म्स. त्याच्यामध्ये कसेल त्याची जमीन, मॅक्झिमम लँड होल्डिंग ऍक्ट म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा, आणि तसेच जे जमीनदार वर्गाकडे खूप जास्त ज्या जमिनी होत्या त्या काढून जे गरीब शेतकरी असतील किंवा मे बी पोट शेती करणारे शेतकरी असतील त्यांच्यामध्ये वितरित करणे हा सरकारचा टार्गेट होता. तर जेव्हा जमीन सुधारणाचे कायदे राज्यांनी केले, कारण की जमीन किंवा लँड हा राज्य सूचीतला विषय होता, तर राज्यांनी जेव्हा केले तर जमीनदारांनी फंडामेंटल राईट्सचे कलम 14, 19 आणि 31 चा वापर केला. कलम 14 म्हणजे समानतेचा हक्क, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आर्टिकल 19 मध्ये पूर्वी 7 फ्रीडम होते, ते म्हणजे राईट टू प्रॉपर्टी पण त्यात होता, आणि कलम 31 मध्ये सुद्धा राईट टू प्रॉपर्टी किंवा संपत्तीचा हक्क देण्यात आला होता. याचे आधार घेऊन जमीनदारांनी ते कायदे रद्द करण्यास भाग पाडले. आता सरकार अडचणीत आली आणि अल्टिमेटली सरकारला पहिली घटना दुरुस्ती करावी लागली, आणि सरकारने पहिली घटना दुरुस्ती करून कलम 31A आणि 31B ते प्रॉपर्टी राईट्सला ट्विक करण्यासाठी त्यांनी वापरलं. त्यात आर्टिकल 31A त्यात जर ॲक्विजिशन ऑफ स्टेट, जसं जागीर, इनाम, रयतवारी लँड याला जर घ्यायचं असेल फ्रॉम बिंग डीम वाईड इवन इफ दे कन्फ्लिक्ट विथ आर्टिकल 14, 19, आणि ते जरी आर्टिकल 14 आणि 19 कन्फ्लिक्टमध्ये असतील तरी पण अशा जमिनी स्टेटला हस्तगत करण्याचा किंवा ॲक्विजिशन करण्याचा अधिकार हे सरकारने स्वतःकडे प्राप्त करून घेतला कलम 31A द्वारे. कारण की लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 31 म्हणजे राईट टू प्रॉपर्टी, जो 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कातून वगळण्यात आला, आणि त्याला कलम 300A किंवा घटनेच्या भाग 12 मध्ये ठेवण्यात आलं. तसेच 31B द्वारे 9th शेड्यूल 9वं परिशिष्ट क्रिएट करण्यात आलं, आणि 9व्या परिशिष्टामध्ये जे पण कायदे ठेवलेले असतील त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू पासून मुक्त ठेवण्यात आले. लॉज हिअर आर इम्युन फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू ॲटलिस्ट इनिशियली, म्हणजे सुरुवातीला जे पण कायदे 9व्या परिशिष्टात ठेवले गेले असतील तर त्यांच्यावरती न्यायालयीन पुनर्विलोकन होणार नाही किंवा त्यांच्यावरती कोणत्याही न्यायालयात प्रश्न विचारला जाणार नाही असं त्यात टाकण्यात आलं. म्हणजे 9th शेड्यूल इंट्रोड्यूस झाला. जमीनदारी ॲबोलिशन लॉ आले, आणि जमीनदारी ॲबोलिशन लॉला न्यायालयापासून संरक्षण देण्याचं काम हे पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे घडलं. काही कायदे न्यायालयीन परीक्षणापासून सुद्धा याद्वारे वाचवले गेले. आता जी पहिली घटना दुरुस्ती होती त्याला विविध जमीनदारांनी आव्हान दिले न्यायालयामध्ये, आणि त्याच्यावरनं जी समोर आली, जो समोर खटला आला तो म्हणजे शंकरी प्रसाद खटला, शंकरी प्रसाद केस. मुद्दा होता की संसद फंडामेंटल राईट अमेंड करू शकते का, किंवा मूलभूत हक्क दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार आहे का. याचिकाकर्त्याचा युक्तिवाद होता कलम 13(2) स्टेट शॅल नॉट मेक एनी लॉ व्हायलेटिंग फंडामेंटल राईट्स, म्हणजे मूलभूत हक्काशी विसंगत असा कोणताही कायदा अधिसत्तेला करायचा अधिकार नाहीये असं आर्टिकल 13(2) मध्ये म्हटलंय.
Any law that is inconsistent with fundamental right shall be declared as a void and unconstitutional as per Article 13(2) असं त्यांनी युक्तिवाद मांडला. तर यात न्यायालयाने एक वेगळा निर्णय दिला, तो म्हणजे अमेंडमेंट इज इक्वल टू लॉ. त्यामुळे अमेंडमेंट अनकॉन्स्टिट्युशनल असायला पाहिजे असा त्यांचा युक्तिवाद होता. परंतु सुप्रीम कोर्टने निर्णय दिला पार्लमेंट फंडामेंटल राईटला दुरुस्ती करू शकतं आणि कलम 368 नुसार संसदेला वाईड अमेंडिंग पॉवर किंवा विस्तृत घटना दुरुस्तीचे अधिकार प्राप्त झालेत आणि त्याच्यावरती कोणतीही मर्यादा नाहीयेत. आणि कलम 13 मध्ये जे आर्टिकल 13 मध्ये जे लॉ शब्द वापरण्यात आला आहे किंवा कायदा हा शब्द वापरण्यात आला आहे ते फक्त सामान्य कायदे, सामान्य संसदीय कायदे जे असतील त्यासाठी लागू होईल, घटना दुरुस्तीवरती लागू होणार नाही. म्हणजे घटना दुरुस्ती जर कायदे असतील कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ, त्यांना कलम 13 नुसार कायदा मानला जाणार नाही असं शंकरी प्रसाद खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. पार्लमेंटरी सुप्रीमसी किंवा संसदीय सर्वोच्चता पहिल्या राऊंडमध्ये जिंकली असं आपण म्हणू शकतो, कारण की सर्वोच्च न्यायालयाने कलम 31(अ), 31(ब) आणि 9व्या परिशिष्टाला मान्यता दिली. पण गोष्ट इथंच थांबलेली. समोर गेली ती सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान केस 1965 मध्ये. या ठिकाणी विषय होता 17वी घटना दुरुस्ती 1964. इथं सुद्धा परत लँड रिफॉर्म लॉ जे राज्यांनी बनवले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की लँड जमीन हा राज्यसूचीतला विषय होता, म्हणून त्यासाठी राज्यांना कायदे करणं आवश्यक होतं. राज्यांनी कायदे बनवले आणि ते कायदे केंद्र सरकारने 9व्या परिशिष्टात 17वी घटना दुरुस्ती करून ठेवले. आता आव्हान होतं पार्लमेंट कॅनॉट अमेंड फंडामेंटल राईट. आव्हान देण्यात आलं की मूलभूत हक्क जे असतील त्याच्यावरती संसद दुरुस्ती करू शकत नाही. सुप्रीम कोर्टमध्ये मुख्य प्रश्न आला की कलम 368 नुसार मूलभूत हक्क अमेंड करण्याचा अधिकार संसदला प्राप्त होतो का? तर जजमेंट होता हो, मूलभूत हक्कांची दुरुस्ती संसद करू शकतो. म्हणजे शंकरी प्रसादचे जजमेंट सज्जन कुमार मध्ये पण फॉलो केल्याचे आपणास दिसून आले. परंतु मित्रांनो इथं थोडीशी जी बॅलन्स ऑफ पॉवर आहे तो शिफ्ट झाला आहे असं पण म्हणू शकतो, कारण की निर्णय जो होता सज्जन सिंग केसमध्ये ते म्हणजे 5:4 ने लागला आणि त्यात पण जस्टिस हिदायतुल्ला आणि मुदलकर यांनी डिसेंट व्यक्त केला किंवा विरोध व्यक्त केला आणि त्यांनी विरोधात प्रश्न विचारलं, संविधानाला काही मूलभूत तत्व असतील का जी संसद बदलू शकणार नाही, किंवा कॉन्स्टिट्यूशनला काही बेसिक फ्रेमवर्क आहेत आणि काही ज्या फीचर आहेत ते पार्लमेंटच्या पॉवरच्या पण पलीकडच्या आहेत, कारण की हा जो संविधान आहे तो घटना समितीने बनवला आहे, संसदने बनवलेला नाहीये असं त्यांचं मत होतं. म्हणजे सीड ऑफ बेसिक स्ट्रक्चर आर बीइंग प्लांटेड इन द सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान केस 1965 असं आपण म्हणू शकतो. नंतर हा जो विषय होता तो परत गोलकनाथ खटल्यात, गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठा एक युटर्न घेतला असं पण म्हणू शकतो. इथं पंजाब लँड रिफॉर्म लॉ चॅलेंज करण्यात आले होते. पंजाब मधले जे जमीन सुधारणा कायदे होते त्यांना चॅलेंज करण्यात आलं होतं, ते सुद्धा 9 शेड्यूलमध्ये प्लेस करण्यात आले होते. घटना दुरुस्ती 17वी होती. प्रश्न विचारण्यात आला कलम 368 नुसार फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्काला दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदकडे आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला नाही, पार्लमेंट कॅनॉट अमेंड फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क दुरुस्ती करण्याचा संसदकडे अधिकार नाहीये. आणि घटना दुरुस्ती म्हणजे सुद्धा कलम 13 नुसार लॉ किंवा कायदा, आणि जर घटना दुरुस्ती पण कलम 13 नुसार जर विसंगत असेल तर त्याला सुद्धा आम्ही अवैध आणि असंवैधानिक घोषित करणार. आणि एनी अमेंडमेंट व्हायलेटिंग द फंडामेंटल राईट इज व्हाईड, म्हणजे कोणतीही जर घटना दुरुस्ती ही मूलभूत हक्कांचं जर व्हायलेशन किंवा भंग करत असेल तर त्याला आम्ही अवैध घोषित करणार. आणि इथं जजमेंट होता 6:5 मेजॉरिटीने, म्हणजे 6 न्यायाधीश समर्थनमध्ये होते आणि 5 न्यायाधीश जे होते ते विरोधात होते. आणि त्यात त्यांनी म्हटलं की फंडामेंटल राईट जे आहेत ते ट्रान्सडेंटल आहेत आणि इम्युटेबल आहेत, त्यात बदल होऊ शकत नाही. आर्टिकल 368 मध्ये फक्त घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिली आहे, तो संसदला पॉवर किंवा अधिकार देत नाही. पार्लमेंट फक्त एक लेजिस्लेटिव्ह बॉडी किंवा कायदे बनणारी संस्था म्हणून काम करू शकते, कॉन्स्टिट्युएंट बॉडी किंवा घटना निर्माती बॉडी म्हणून कार्य करू शकत नाही. ते कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली किंवा घटना समितीचं काम आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये व्यक्त केलं. आता अल्टिमेटली संसद हादरली, कारण की बरेचसे वेलफेअर लॉज म्हणजे कल्याणकारी जे कायदे होते आणि कल्याणकारी ज्या स्कीम होत्या त्या धोक्यात आल्या. पार्लमेंटरी सुप्रीमसी या सेकंड राऊंडमध्ये अमान्य करण्यात आली, ज्युडिशरी सुप्रीमसीला मान्यता दिली गेली असं पण गोलकनाथ खटल्यामध्ये म्हणू शकतो. गोलकनाथ खटला 1967 या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने युटर्न घेतला आहे आणि आता ते म्हणतायत की मूलभूत हक्क मधला जो कलम 13 आहे
त्यामध्ये जर लॉ किंवा कायदा हा शब्द वापरलाय त्यामध्ये घटना दुरुस्ती कायदे सुद्धा सामील असतील आणि जर ते मूलभूत हक्कांशी विसंगत असतील तर त्यांना आम्ही अवैध आणि असंवैधानिक घोषित करणार. पार्लमेंटची रिस्पॉन्स झाली गोरखनाथ केसवरती, ती म्हणजे 24व्या घटना दुरुस्ती आणि 25व्या घटना दुरुस्तीद्वारे 24th अमेंडमेंट ऍक्ट आणि 25th अमेंडमेंट ऍक्ट. आणि यात आर्टिकल 368(1) आपल्या संविधानामध्ये इन्सर्ट करण्यात आलं आणि त्यात म्हटलं गेलं पार्लमेंट हॅज कॉन्स्टिट्युएंट पॉवर टू अमेंड एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे घटना दुरुस्तीचे अधिकार पण संसदकडे आहे आणि संसदच्या कोणत्याही भागाला दुरुस्ती करण्याचा सुद्धा अधिकार संसदकडे आहे. हे आर्टिकल 368(1) मध्ये टाकण्यात आलं. 368(3) मध्ये आर्टिकल 13 शॅल नॉट अप्लाय टू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. घटना दुरुस्ती कायद्यांसाठी कलम 13 अप्लाय होणार नाही असं 368(3) मध्ये म्हटलं. त्यासोबतच कलम 13(4) मध्ये पण त्यांनी एक अजून प्रोव्हिजन ऍड केली की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इज नॉट लॉ अंडर आर्टिकल 13. घटना दुरुस्ती जर कायदा केला गेला असेल तर त्याला कलम 13 नुसार लॉ किंवा कायदा मानला जाणार नाही असं 13(4) मध्ये म्हटलं. म्हणजे 368 द्वारे आर्टिकल 13 वरती नॉन अप्लिकेबल असेल असं त्यात म्हटलं आणि आर्टिकल 13(4) मध्ये असं म्हटलं की जर 368 नुसार कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली तर त्याला कलम 13 नुसार कायद्याच्या व्याख्येत बसवता येणार नाही. परत आर्टिकल 368(2) पण अमेंड करण्यात आला आणि त्यात म्हटलं की प्रेसिडेंट शॅल गिव्ह हिज असेंट टू द बिल. म्हणजे राष्ट्रपतींना त्यांचं असेंट किंवा संमती घटना दुरुस्ती विधेयकवरती द्यावीच लागेल. आणि गोरखनाथ जजमेंट एक्सप्रेसली ओव्हररूल करण्यात आला या घटना दुरुस्तीद्वारे आणि पार्लमेंटची जी घटना दुरुस्तीचे अधिकार होते ते रेस्टोर करण्यात आले असं पण म्हणू शकतो 24व्या घटना दुरुस्तीद्वारे. त्याच्यानंतर दुसरी घटना दुरुस्ती जी 1971 मध्ये झाली होती त्यात आर्टिकल 31(2) अमेंड करण्यात आला आणि त्याच्यामध्ये वर्ड कंपन्सेशनला त्यांनी अमाऊंट या शब्दासोबत रिप्लेस केलं. ॲडिक्वेसी ऑफ अमाऊंट नॉन जस्टिसिएबल. आणि जर ॲडिक्वेसी ऑफ अमाऊंट असेल तर ते न्यायप्रविष्ट नसेल. तसेच आर्टिकल 31(क) सुद्धा इन्सर्ट करण्यात आलं आणि त्यात म्हणण्यात आलं की कलम 39(ब) आणि 39(क) यांना जर इम्प्लिमेंट करायचं असेल आणि ते कलम 14 आणि 19च्या विरोधात असतील तरी पण त्यांना अवैध आणि असंवैधानिक घोषित केले जाणार नाही. कलम 39(b) आणि 39(c) म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ इन फ्युअर हँड्स अँड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे संसाधनांचं समान वाटप आणि काही लोकांच्या हातामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण थांबवणे या संदर्भातले कलम 39(ब) आणि क जर इम्प्लिमेंट करायचं असेल आणि त्या कायद्याची तत्व कलम 14 आणि 19च्या विरोधात जरी असतील तरी पण त्या कायद्यांना अवैध आणि असंवैधानिक घोषित करता येणार नाही. म्हणजे अल्टिमेटली ज्युडिशियल रिव्ह्यू पार्शियली बार करण्यात आला असं पण म्हणू शकतो. इफेक्ट DPSPला प्रायोरिटी देण्यात आली 25व्या घटना दुरुस्तीद्वारे काही मूलभूत हक्कांवरती आणि सोशिओ इकॉनॉमिक लेजिस्लेशन किंवा सामाजिक आर्थिक जे कायदे होते त्याला महत्त्व दिले गेलं. हे अमेंडमेंट थेट गोरखनाथ डिसिजनवरती हल्ला होतं असं म्हणू शकतो. फायनल बॅटल आता सेट झाली सुप्रीम कोर्टमध्ये. ती म्हणजे केशवानंद भारती केस 1973. इथं लँडमार्क जजमेंट आला आणि चॅलेंज काय काय करण्यात आलं होतं 24वी घटना दुरुस्ती 25वी घटना दुरुस्ती आणि 29वी घटना दुरुस्ती. इश्यूज अरोज आफ्टर पार्लमेंट असेंटेड अनलिमिटेड पॉवर पोस्ट गोरखनाथ. गोरखनाथ खटल्यानंतर जे संसदेने आपल्याकडे अमर्यादित अधिकार प्राप्त करून घेतले होते तर त्याला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं. केस फाईल करण्यात आली. ॲडनीर मठ आहे केरळाचं, तिथले महंत होते स्वामी केशवानंद भारती यांनी. आणि प्रश्न होता की पार्लमेंट हॅव अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 368 की संसदकडे घटना दुरुस्तीचे अमर्यादित अधिकार आहेत का. इथं हिस्ट्रिक वर्डिक्ट आला, ऐतिहासिक निर्णय आला 7-6 ने. 13 जजची फुल बेंच होती आणि त्यात त्यांनी मान्य केलं की संसद घटना दुरुस्ती करू शकतो. पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन बट कॅन नॉट डिस्ट्रॉय इट्स बेसिक स्ट्रक्चर. घटनेच्या मूल गाभेला किंवा मूल संरचनेला धक्का न लावता घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार हा अमर्यादित नाहीये, त्याच्यावरती मर्यादा ही बेसिक स्ट्रक्चरची असेल असं केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं आणि इथूनच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय. कोर्टने एक जस्टिस लिस्ट दिली नाही पण खालील एलिमेंट टाइम टू टाइम मान्य केले जातात. जसं सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधान सर्वोच्च, कायद्याचं अधिराज्य, सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेशन मध्ये कायदे जे असतील
ते 3 अंगांमध्ये विभागलेले पाहिजेत. आणि तिघांचं एकत्रीकरण होऊ शकत नाही. तर ते सेपरेशन ऑफ पॉवरची डॉक्ट्रिन, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन, फेडरलिझम म्हणजे संघराज्य, सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, फ्री अँड फेअर इलेक्शन्स, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी आणि मूलभूत हक्क आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सुसंगतता, हार्मनी बिटवीन फंडामेंटल राईट अँड DPSP. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एका प्रकारची बॉडी आहे आणि बेसिक स्ट्रक्चर त्याची आत्मा आहे, असं आपण या निर्णयांवरनं म्हणू शकतो. आता समोर इथंच सर्व काही थांबलेलं आहे मित्रांनो. स्टोरी अजून समोर चालली, कारण की इंदिरा गांधी यांची जी निवडणूक होती त्याला अलाहाबाद हायकोर्टने रद्द केलं होतं, कारण की तिथे इलेक्शनमध्ये माल प्रॅक्टिसेस झाल्या होत्या आणि ते निवडणुकीला चॅलेंज करण्यात आलं होतं इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण 1975 केसमध्ये. आणि इंदिरा गांधी यांचं इलेक्शन चॅलेंज करण्यात आलं होतं. अलाहाबाद हायकोर्टने रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 किंवा लोकप्रतिनिधी कायदा 1951चा वापर करून त्यांचं जे इलेक्शन होतं त्याला बाजूला सारलं किंवा त्याला रद्द केलं. पार्लमेंटने त्याला विरोधामध्ये 39वी घटना दुरुस्ती केली आणि त्यात म्हटलं की जर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती यांच्या निवडणुकीबद्दल काही वाद असेल तर त्याच्यावरती न्यायालयीन पुनर्विलोकन होणार नाही, न्यायालयीन पुनर्विलोकन होणार नाही. इथं लक्षात ठेवा, फक्त प्राईम मिनिस्टरचा इश्यू होता, कारण की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक तर कम्प्लिटली वेगळी आहे. इंदिरा गांधींना स्वतःला प्रोटेक्ट करायचं होतं 39वी घटना दुरुस्ती करून आणि त्याला मग इथं चॅलेंज करण्यात आला. मुख्य प्रश्न होता की पार्लमेंट एक्सक्लूड ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ इलेक्शन डिस्प्यूट्स बाय अमेंडमेंट, की निवडणुकीचे जे डिस्प्यूट असतील किंवा वाद असतील त्याला तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू पासून विमुक्त ठेवू शकतात का. तर ही जी घटना दुरुस्ती होती त्याला सुप्रीम कोर्टने स्ट्रक डाऊन केलं आणि सांगितलं की फ्री अँड फेअर इलेक्शन इज बेसिक स्ट्रक्चर, म्हणजे मुक्त निवडणूक ही बेसिक स्ट्रक्चर किंवा घटनेच्या मूळ संरचनेत बसते, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि रूल ऑफ लॉ व्हायलेट झाला आहे किंवा कायद्याचा राज्याचा बिमोड झाला आहे, डेमोक्रेसीचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जी असेल ती अप्लाय व्हायला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण खटल्यामध्ये निर्णय दिला. नंतर इतर गोष्ट थांबली नाही, संसदने त्याच्यावरती उत्तर म्हणून 42वी घटना दुरुस्ती केली आणि पार्लमेंटरी ओव्हर रीच आपण 42व्या घटना दुरुस्तीला म्हणू शकतो. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की 42व्या आणि 44व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात, कारण की खूप सारी प्रोव्हिजन्स या 2 घटना दुरुस्तीमध्ये बदलण्यात आले होते. आणि पार्लमेंटने या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चरवरती अटॅक केला. पोस्ट केशवान भारती आणि इंदिरा नेहरू गांधी केस पार्लमेंटने ऍब्सोल्यूट सुप्रीमसी किंवा निरपेक्ष सर्वोच्चता प्रस्थापित करण्याचा इथं प्रयत्न केला आणि की प्रोव्हिजन टाकले आर्टिकल 368(4) आणि 368(5). यात त्यांनी म्हटलं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट डिक्लेअर्ड बियॉन्ड ज्युडिशियल रिव्ह्यू, की घटना दुरुस्ती जर असेल तर त्याच्यावरती न्यायालयीन पुनर्विलोकन होणार नाही, म्हणजे संसद सर्वोच्च आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि पार्लमेंटने अनलिमिटेड अमेंडिंग पॉवर स्वतःकडे धारण केली किंवा आमच्याकडे अमर्यादित घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत असं संसदचा इथे मत होता. 42व्या घटना दुरुस्तीच्या आधी कलम 31 हे पहिलेच 25व्या घटना दुरुस्तीद्वारे ऍड करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त संरक्षण जे होतं कलम 39(ब) आणि 39(क) ला देण्यात आलं होतं. ओनली आर्टिकल 39(b) and 39(c) वेअर प्रोटेक्टेड बाय द 25th अमेंडमेंट ऍक्ट किंवा 25व्या घटना दुरुस्तीद्वारे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमधील फक्त कलम 39(ब) आणि 39(क) ला संरक्षण देण्यात आले होते. परंतु आता म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीद्वारे त्यांनी सर्व जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी होते त्या सर्वांना संरक्षण दिलं, म्हणजे प्रोटेक्शन वॉज मेड अनलिमिटेड ऑल DPSPs. एनी लॉ टू इम्प्लिमेंट एनी DPSP कुड ओव्हरराईड आर्टिकल 14 and 19, म्हणजे कोणताही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं जर अंमलबजावणी संसदला करायची असेल तर त्याला कलम 14 आणि 19 हे ओव्हरराईड करण्याचे अधिकार असतील, असं सर्वोच्च न्यायालयाने 42व्या घटना दुरुस्तीमध्ये सरकारने आपलं संविधानमध्ये ऍडिशन केलं. आणि अल्टिमेटली ज्युडिशियल रिव्ह्यू जे ते न्यायालयाकडे तो अधिकार नसेल असं त्यांनी 42व्या घटना दुरुस्तीत मांडलं. आता 42वी घटना दुरुस्ती जी होती त्याला आव्हान मिनर्वा मिल केस 1980 मध्ये देण्यात आलं आणि त्यात म्हणण्यात आलं की बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत हक्क आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी यांच्यामध्ये समतोल असायला पाहिजे.
ज्युडिशियल रिव्ह्यू जो असेल तो आवश्यकच आहे कोणत्याही कायद्यासाठी, असं मिनर्वा मिल केसमध्ये त्यांनी असर्ट केलं. 42व्या घटना दुरुस्तीला इथं आव्हान देण्यात आलं आणि पार्लमेंटने जे कलम 368(4) आणि 368(5) ऍड केले होते त्याला या ठिकाणी स्ट्रक डाऊन करण्यात आलं किंवा रद्द करण्यात आलं. हे दोन्ही जे आर्टिकल होते 368(4) 368(5) रद्द करण्यात आले. आणि आर्टिकल 31C जे एक्सपान्शन करण्यात आलं होतं की सर्व DPSPला प्रायमसी असेल किंवा प्राथमिकता असेल हे सुद्धा रद्द करण्यात आलं. फक्त कलम 39(ब) आणि 39(क) ला प्राथमिकता असेल आणि त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी कायदे केले जाऊ शकतात. हे ओरिजिनल आर्टिकल 31C हे मिनर्वा मिल केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अफेल केलं. आता इथं प्रश्न जे होते ते म्हणजे पार्लमेंटकडे अमर्यादित अधिकार आहेत का कलम 368 नुसार, आणि मूलभूत हक्क हे DPSPला सबऑर्डिनेट आहेत का. तर तिथं ते हार्मोनियस कन्स्ट्रक्शनची डॉक्ट्रिन किंवा सुसमायोजित संतुलनची डॉक्ट्रिन या ठिकाणी अफर्म करण्यात आली असं पण म्हणू शकतो. रूल ऑफ लॉ, लिमिटेड अमेंडिंग पॉवर ऑफ पार्लमेंट, ज्युडिशियल रिव्ह्यू याला या ठिकाणी महत्व देण्यात आलं. हार्मोनी अँड बॅलन्स बिटवीन पार्ट 3 अँड पार्ट 4 शुड बी देअर. म्हणजे घटनेचा भाग 3 मूलभूत हक्क, घटनेचा भाग 4 राज्याची नीती निर्देशक तत्व यांच्यामध्ये हार्मोनियस कन्स्ट्रक्शन किंवा सुसमायोजित संतुलन असायला पाहिजे अशी त्यातनं रिक्वायरमेंट प्रमोट करण्यात आली. की ऑब्झर्वेशन होतं कॉन्स्टिट्यूशन इज फाउंडेड ऑन द बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, की आपलं जो संविधान आहे ते मूलभूत हक्क आणि राज्याची नीती निर्देशक तत्व यांच्या समतोलावरती आधारित आहे. समोर जी केस आहेत 2 केस त्या म्हणजे वामनराव खटला 1981 आणि IR कोहेलो 2007. यात 9 शेड्यूल आर्टिकल 31B आणि बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन याला परत पडताळणी करण्यात आली. बॅकग्राऊंड होतं कलम 31(ब), 9 शेड्यूल आणि लॉज जे आहेत ते ज्युडिशियल रिव्ह्यू पासून इम्युन आहेत का. पोस्ट केशवानंद भारती केस नंतर कन्सर्न होता 9 शेड्यूल हे बायपास केलं जात होतं फंडामेंटल राईटसाठी, आणि वामनराव युनियन ऑफ इंडिया केस 1981 मध्ये तो इश्यू आला 9 शेड्यूलच्या संदर्भातला की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन पासून जे पण कायदे ठेवण्यात आले असतील 9th शेड्यूलमध्ये ते कम्प्लीट इम्युन आहेत का, की त्यांच्यावरती न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही. असा प्रश्न जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडे गेला तर त्या जजमेंट आलं की बेसिक स्ट्रक्चर ही 9 शेड्यूल कायद्यावरती सुद्धा अप्लाय होईल. म्हणजे संसदने जरी काही कायदे 9व्या परिशिष्टात ठेवले असतील तरी त्याच्यावरती न्यायालयीन पुनर्विलोकन होईल जर ते कायदे 24 एप्रिल 1973 म्हणजे केशवानंद भारती खटला 1973 नंतर लागू झाले असतील किंवा ते 9 शेड्यूल मध्ये टाकण्यात आले असतील तर त्यांचा ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन होईल असं सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलं. आणि इथं डेट आली ती म्हणजे 24 एप्रिल 1993 आधीचे लॉ, 24 एप्रिल 1973 आधीचे लॉ हे व्हॅलिड मानले जातील. त्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, परंतु 1973चे पोस्ट 24 एप्रिल 1973 नंतरचे लॉ त्यांच्यावरती बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन अप्लाय होईल आणि त्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन सुद्धा होणार. आता नेक्स्ट थिंग जी आली म्हणजे शेवटची ती IR कोहेलो वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू 2007ची केस, आणि त्यात म्हटलं होतं की पार्लमेंट प्लेस लॉज इन 9 शेड्यूल टू नलिफाय फंडामेंटल राईट, की मूलभूत हक्कांना नलिफाय करण्यासाठी संसद हे 9 शेड्यूल मध्ये कायदे ठेवतं. जजमेंट आलं की सर्व 24 एप्रिल 1973 नंतरचे जे पण लॉ आहेत 9 शेड्यूल मध्ये ठेवले गेलेले त्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं. जे वामनराव केसमध्ये आम्ही म्हटलं होतं तेच IR कोहेलो केसमध्ये आम्ही मेंटेन करत आहोत असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. मीन्स एनी लॉ दॅट इज केप्ट इन 9 शेड्यूल इज सब्जेक्टेड टू ज्युडिशियल रिव्ह्यू. If a law damage to destroy basic structure, it is unconstitutional. आणि कोणताही कायदा जर बेसिक स्ट्रक्चरच्या बिमोड करत असेल तर त्याला आम्ही असंवैधानिक घोषित करणार. क्री प्रिन्सिपल होते कलम 14, 19, 21 हे पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर आहेत आणि कलम 31B हे बेसिक स्ट्रक्चरला ओव्हरराईड करू शकत नाही. आता हे कम्प्लीट इव्होल्युशनची समरी आहे मित्रांनो, हे तुमच्यासाठी मी ठेवली आहे. तुम्ही याला थोडक्यात ऑब्झर्वेशन करून घ्या. UPSC गोल्ड लेवल करून आणि तुमच्यासाठी सर्व ते टप्पे जे आहेत ते या स्लाइडमध्ये ठेवले. तुम्ही याचा फोटो काढून घ्या आणि याला प्रॉपरली एक पाठ करून टाका. आता बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन वरती टीका कोणत्या झाल्यात. इट इज क्रिटिसाइज फॉर लॅकिंग डायरेक्ट कॉन्स्टिट्युशनल टॅक्स. संविधानामध्ये बेसिक स्ट्रक्चर नावाचा शब्द नाही आहे, हे ज्युडिशियल इनोव्हेशन आहे.
आणि ज्युडिशियल सुप्रीमसी हे पार्लमेंटवरती एका प्रकारे प्रस्थापित करण्यात आली, असं काही लोकांचं त्याच्यावरती क्रिटिसिझम आहे किंवा टीका आहे. एकतर भारताने वेस्टमिनिस्टर टाईपची पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकार केला आणि ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ज्युडिशियल सुप्रीमसी हा अमेरिकन कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टला भारतामध्ये बॅकडोअरने अप्लाय करण्यात आलं असं म्हटलं जातं. कॉझिंग लिगल अनसर्टिनिटी थ्रू वेग सब्जेक्टिव्ह डेफिनेशन. आणि सब्जेक्टिव्ह डेफिनेशन तुम्ही क्रिएट केली आहे, शेवटी कायदे बनणं संसदचं काम आहे असं काही लोकांचं मत आहे. नो टेक्स्च्युअल बेसिस, संविधानामध्ये मेन्शन नाहीये. हे ज्युडिशियल इनोव्हेशन आहे. ज्युडिशियल ओव्हररीच किंवा ज्युडिशियल सुप्रीमसी आणि ज्युडिशियलला एका प्रकारे थर्ड चेंबर बनवून टाकलंय पार्लमेंटचं आणि इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला ओव्हरराईड करून कधी कधी सर्वोच्च न्यायालय हे स्कीम पॉलिसी इम्प्लिमेंट करायला लावते सरकारला, त्याच्याबद्दल निर्देश देते, आदेश देते. हे सर्व बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा वापर करून. वेगनेस अँड सब्जेक्टिव्हिटी, lack an exhaustive clear definition leaving interpretation to individual just discretion. प्रत्येक जो न्यायाधीश असतो त्याला जशी मर्जी पटेल तसं त्याची ती व्याख्या करत राहतो. पण सब्जेक्टिव्हिटी असल्यामुळे प्रत्येक न्यायाधीशचा आकस त्यातनं दिसून येतो असं आपण म्हणू शकतो. अनडेमोक्रॅटिक आहे. अनइलेक्टेड जजेस हे डिसिजनला ओव्हरटर्न करत आहेत संसदच्या, आणि संसद आपल्याला माहिती आहे की लोकशाहीच्या तत्वाद्वारे निवडली गेली आहे. ते त्यांचा मॅनिफेस्टो ठेवतात, त्या मॅनिफेस्टोनुसार नागरिक मतदान करतात आणि त्यानुसार संसदमधले सदस्य निवडले जातात आणि ते लोक कायदा बनवतात. आणि त्याच्या कायद्याला जर हे न्यायाधीश नियुक्त केलेले न्यायाधीश रद्द करत असतील तर ते कितपत योग्य आहे हा पण प्रश्न येतो. हिंड्रन्स टू रिफॉर्म, लिमिट द एबिलिटी ऑफ पार्लमेंट टू अडॉप्ट द कॉन्स्टिट्यूशन टू इव्हॉल्विंग सोसायटी नीड्स. समाजाच्या गरजेनुसार संविधानामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे, त्यासाठीच कलम 368 आपल्या घटनेमध्ये संविधान निर्मात्यांनी ठेवला असेल असं काही विधी तज्ञांचं मत आहे. आणि जर कलम 368 आहे तर अल्टिमेटली घटना दुरुस्ती संसद बदलत्या समाजाच्या गरजेनुसार करू शकते असं मला वाटतं. सेपरेशन ऑफ पॉवर व्हायलेशन, ज्युडिशियल इंटरफिअर विथ द कॉन्स्टिट्यूंट पॉवर ऑफ पार्लमेंट. हे घटना दुरुस्ती करणे, कायदा बनणे हे पार्लमेंटचं काम आहे. त्याच्यावरती परीक्षण न्यायमंडळाने करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे हा कितपत योग्य आहे. द डॉक्ट्रिन इज सुप्रीम गार्जियन ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी. पण तरी पण तुम्ही लक्षात ठेवा, आपली जी संवैधानिक ओळख आहे त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम ही जी संकल्पना आहे ती करते. प्रिझर्विंग इट्स कोर व्हॅल्यूज फ्रॉम डेमोक्रेटिक मेजॉरिटेरियनिझम आणि बहुसंख्यकवादपासून त्याला सुरक्षित ठेवते. आणि इथं सुद्धा आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आहे त्या क्रिटिसिझमला सुद्धा आपण एक्नॉलेज तरी करतोय.